मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अश्विन सर्वांना म्हणतो तन्वीला प्रॉपर्टीचा मोह नाहीये, परंतु तिनेच माझ्या लक्षात आणून दिले की काहीही झालं तरी एक सुभेदारांचा मुलगा म्हणून मला प्रॉपर्टीतला हिस्सा मिळायलाच हवा आणि वाटण्या झाल्याशिवाय हे तर अजिबात शक्य नाहीये। हे ऐकून आता सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते, कुणाला काय करावं सुचत नाही। अश्विन डायरेक्ट आता हिस्सा मागण्याचीच भाषा करत असतो, तेव्हा कल्पनाला हे सहन होत नाही। बिचारीच्या डोळ्यातून पाणी येतं आणि ती आता म्हणते, परमेश्वरा, हे सगळं मला आता काय ऐकावं लागतंय असं म्हणून ती आता आपली खाली बसते। त्याचवेळी आता सगळेजण तिला म्हणतात की शांत हो, शांत हो। मग आता लगेचच सायली म्हणते, हे पहा आई, या प्रियाचं कोणतंही बोलणं मनावर घेऊ नका आणि असं ठरवलंय ना आपण। तेव्हा कल्पना म्हणते, अगं पण हे तन्वी नाही तर अश्विन बोलतोय ग। मग आता सायली खूप रागात म्हणते, पण बोलली तर हीच आहे ना, अश्विन भाऊजींच्या मनात तर हिनेच भरवलंय ना। तेव्हा रागातच अश्विन सायलीला म्हणतो, हे बघ, तू पुन्हा पुन्हा तन्वीला अजिबात ब्लेम करू नको हा। तेव्हा अस्मिता रागातच म्हणते, अरे ती काहीही चुकीचं बोलत नाहीये, कारण तन्वीचं खरं रूप ना आम्हाला दिसलंय आणि नेमकंच तुला ते दिसत नाहीये। अरे तू अक्कल गहाण ठेवलीयस का रे, असं अस्मिता अगदी तळमळीने आपल्या भावाला सांगण्याचा प्रयत्न करते की प्रिया किती भामटी आहे तुला माहीत नाही, परंतु अश्विनचा आंधळा विश्वास प्रियावर असतो। मग अश्विन आपली पातळीच ओलांडतो आणि अस्मितालाच रागात म्हणतो, गप्प बसा अस्मिताई, अगं या घरात काय घडतंय याचा तुझ्याशी काय संबंध आहे ग, असं म्हणून परकेपणाची वागणूक तो तिला देतो। हे ऐकून तर आता सगळ्यांनाच हादरा बसतो। अगं तुझं सासर सोडून तू माहेरी पडीक असतेस आणि त्याचबरोबर तुला जर काळजीच घ्यायची असेल ना तर तुझ्या सासू सासऱ्यांची घे ना तिकडे जाऊन, असं म्हणून अस्मिताला तो खूपच तोडून बोलतो। तर प्रिया आता खूप खुश होते, तिच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी होत असतात, तर बाकी सर्वांना धक्का बसतो। बिचाऱ्या अस्मिताच्या डोळ्यातून पाणी येतं। तेव्हा अस्मिता आता खूप रडत असते, कुणालाच ते बघवत नाही। अश्विनचा सगळ्यांनाच राग येतो। तो पुढे म्हणतो, अगं ते नाही दिसत का तुला सासू सासरे, आणि आली मला इकडे अक्कल शिकवायला। मात्र सायलीला आता खूपच राग येतो आणि ती म्हणते, अस्मिता ताई 2 जीवांच्या आहेत हे लक्षात ठेवा अश्विन भाऊजी। अर्जुन लगेचच अस्मिताकडे जातो आणि तिला सावरतो, म्हणतो, अस्मिताई तू प्लीज रडू नकोस अगं, या अश्विनला कळत नाहीये तो नक्की आत्ता या क्षणी काय बोलतोय आणि काय नाही। तेवढ्यातच तेथे आता एक वकील येतात, ते म्हणतात, डॉक्टर अश्विन। तेव्हा अश्विन म्हणतो, या ना, या वकील साहेब या। तर आता याने वकिलांना का बोलवलं असेल हा प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो। सगळेजण त्या दोघांकडे आता बघू लागतात। तेव्हा मी सांगितलेले सर्व पेपर रेडी करून आणलेत का, अश्विन वकिलांना विचारतो। तेव्हा ते म्हणतात, हो घेऊन आलोय मी। आता अश्विन सगळे पेपर रेडी केले आहेत का ते चेक करून घेतो आणि म्हणतो, थँक्यू सो मच, या हा तुम्ही, असं म्हणून आता तो वकील साहेबांना जायला सांगतो। वकील आता तेथून जातात। त्यानंतर अश्विन अगदी अरेरावी करतच प्रताप समोर जाऊन उभा राहतो आणि निर्लज्जपणाचा कळस गाठत प्रतापला म्हणतो, ओ प्रताप सुभेदार, अहो या सगळ्या प्रॉपर्टीतला अर्धा हिस्सा तुम्ही माझ्या नावाने करणार आहात, असं म्हणून तो पेपर्स तसे दाखवतो। हे ऐकून आता सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते, कारण आजपर्यंत अशी हिश्श्याची बोलणी कोणी घरातमध्ये केलेली नसते आणि अश्विनने हीच पातळी ओलांडून प्रताप आणि कल्पनाचे संस्कार विसरून डायरेक्ट हिस्सा मागितल्यामुळे सर्वजण अगदी हादरतातच। तेव्हा तो आता म्हणतो की सही करा, मग आम्ही ना लगेचच इथून निघून जातो। तर सर्वांचे चेहरे अगदी बघण्यासारखे होतात। सायली आणि अर्जुनला असं वाटत असतं की अश्विनच्या 2-3 कानाखाली माराव्यात, पण आता ते दोघेही लगेच काही करू शकत नसतात। त्यावेळी प्रिया मात्र गालात हसते, कारण सगळं ना अगदी तिच्या प्लॅनप्रमाणे होत असतं। आता अश्विन 2 अटी घालतो की एक तर मानाने आम्हाला या घरामध्ये परत घ्या, ही पहिली अट, आणि दुसरी अट नाही तर या पेपरवर साईन करा, असे प्रतापच्या हातावर पेपर्स टेकवत अश्विन म्हणतो। सगळ्यांसाठी हा निर्णय घेणं खरंच खूप कठीण असतं, कारण या भामट्या प्रियाला जर घरात घेतलं तर ती पुन्हा घरामध्ये आग लावणार, वाद करणार, नको तो गोंधळ करणार हे माहीत असतं आणि हिस्से करायचे म्हटल्यानंतर ते तर काही पॉसिबल नाही आहे, हेही सर्वांना माहीत असतं। करायचं तरी काय, तर सर्वांच्या चेहऱ्यावर आता एक्सप्रेशन असतात। त्यानंतर अश्विन म्हणतो, पहा
यातला एक ऑप्शन चॉईस करा आणि जर पेपर्सवर सही करायची नसेल तर करा घराचे 2 तुकडे मग. म्हणजे तुमचे रस्ते वेगळे आणि आमचा रस्ता कायमचा वेगळा. त्यानंतर प्रताप एकदम शांत असतो म्हणून अश्विन म्हणतो, चल तन्वी, आपण आपल्या रूममध्ये जाऊयात, सामान घे बरं. मग आता प्रिया निर्लज्जपणाने ते सामान घेते आणि लगेचच अश्विनला म्हणते की चल अश्विन, आपण आपल्या रूममध्ये जाऊ, चिडू नको हां. ते दोघेही लगेचच रूममध्ये जातात. त्यावेळी घरातील कुणीच काही बोलू शकत नसतं. कल्पना बिचारी डोक्याला हात लावून आता खूप रडू लागते, कारण अश्विनच्या या वागण्याचा तिला खूप त्रास झालेला असतो. तर एका क्षणात हे काय घडलं याचा सायलीला अंदाज नसतो. त्यामुळे आता ती एकदमच शांत होते आणि विचार करू लागते. तिकडे प्रतिमा ही आता जेवणाची तयारी करत असते. अगोदर अश्विन आणि प्रियाला आवाज देत असते की जेवायला या म्हणून, पण प्रत्युत्तरच येत नसतं. तर आता सुमन तेथे येते. ती सुद्धा काम करत असते. ही प्रतिमा विचारते, सुमन अगं तन्वी आवाज का देत नाही येत, त्यांना बोलव ना जेवायला. त्यावेळी सुमन म्हणते, अहो वहिनी, ते दोघे ना मगाशीच घराबाहेर पडले आहेत. त्यावेळी का बरं, कुठे गेले आहेत असं प्रतिमा विचारते. रविराज सुद्धा तिथे बसलेला असतो आणि आपला ऐकत असतो, पण या दोघींकडे तो दुर्लक्ष करत आपलं पुस्तक वाचत असतो. त्यानंतर सुमन म्हणते, वहिनी अहो ते सुटकेस घेऊन गेले आहेत. हे ऐकून आता प्रतिमाला धक्का बसतो. तेव्हा नक्की कुठे गेले आहेत असं आता प्रतिमा विचारत असते. सुमन म्हणते, नाही अंदाज मला नक्की ते कुठे गेले आहेत ते. तेव्हा बरं असं म्हणून आता रविराज रिलॅक्स होतो. तेव्हा बरं काय हो, अहो ते दोघे सुटकेस घेऊन घराबाहेर पडलेत, कुठे गेले काय गेले आपल्याला अंदाज नाही आहे असं प्रतिमा रविराजला म्हणते. तेव्हा वहिनी अहो तुम्ही तन्वीला फोन करून बघताय का असं आता लगेचच प्रतिमा आता तन्वीला फोन करणारच. तितक्यात रविराज म्हणतो, सुमन वाढायला घे ग, मला जेवायचंय आता असं म्हणून तो तेथून उठतो. त्यावेळी सुमन म्हणते, भाऊजी अहो एकदा तन्वीशी बोलून घेऊयात ना प्लीज. तेव्हा तो म्हणतो, गरज नाही काही, तिचा नवरा आहे ना तिच्यासोबत, बघून घेतील ते काय करायचं त्यांचं ते. दुसरीकडे प्रिया आणि अश्विन दोघेही रूममध्ये येतात. अश्विन एकदम शांत असतो, खाली मान घालून आपला उदासपणे उभा असतो. प्रिया मात्र बॅग आता लगेचच बेडवर टेकवते आणि त्याला अशी मस्तपैकी टेकून त्याच्यावर पडते आणि म्हणते, फायनली आपण आपल्या रूममध्ये आलो अश्विन. मी ना ठरवलंच होतं, काहीही होऊ दे, कोणतंही टोक गाठण्याची वेळ येऊ दे, पण आपण आपल्या घरी जायचं म्हणजे जायचंच. तेव्हा अश्विनला वाईट वाटतं आणि तो म्हणतो, पण म्हणून हे आजचं प्रकरण आहे ना, हे खूपच टोकाला गेलं. खरं तर हे एवढं सगळं व्हायलाच नको होतं, कारण आपल्याच माणसांशी आपल्याच घरात एवढा कडवटपणा सहन करणं खूप कठीण आहे अगं तन्वी. तेव्हा प्रिया आता वैतागते आणि मनातच म्हणते, झालं याचं सुरू रडायला. अरे मूर्खा, मी या घरात येऊन केवढा विजय मिळवलाय, दिसत नाही आहे का तुला? कारण मला आता अर्जुन सायलीवर वॉच ठेवता येईल. फक्त आणि फक्त तुझी ही मला कटकट नको आहे. तर इकडे सगळेजण जेवायला बसलेले असतात, पण कल्पना आणि त्याचबरोबर अस्मिता, अर्जुन, प्रताप हे सगळे खूप नाराज असतात. आता सायली विमलला म्हणते की तुम्ही वाढायला घ्या बरं. तेव्हा विमल हो म्हणते. तरीही आता कोणी काहीच बोलत नसतं. अश्विनच्या या अशा वागण्यामुळे सगळ्यांनाच खूप दुःख झालेलं असतं. त्यावेळी आता सायली म्हणते, हे पहा आई बाबा, पूर्ण आजी आत्ता इथे असत्या तर तुम्हाला जेवायला घातलंच असतं ना जबरदस्तीने त्यांनी. मग आता जर तुम्ही जेवला नाहीत ना तर मी लगेच त्यांना कॉल करेल हां. तेव्हा प्रताप म्हणतो, बाळा पण जेवायची इच्छाच नाही अगं, कारण ज्या मुलीचा आपल्याला एवढा तिटकारा वाटतो, ती मुलगी घरात असताना आपल्या घशाखाली घास तरी कसा उतरेन सांग बरं. तेव्हा सायली प्रतापला समजावते, बाबा घरात कुणीही असो पण हे घर तुमचं आहे ना. कल्पना आता रडकुंडीला येते आणि म्हणते, पण सायली तिच्या अशा वागण्याचा मला तर त्रास होणारच ना ग. तेव्हा सायली म्हणते, हो आई, पण आपण तो करूनच घ्यायचा नाही, कारण आपण आपल्याला जितका त्रास करून घेऊ ना तेवढाच त्या भामट्या प्रियाला आनंद होणार आहे. आणि रोज मरे त्याला कोण रडे, आपण आपल्याला त्रास करून घ्यायचा, तिला काही फरक पडणार आहे का त्याचा, आणि तिचं वागणं बदलणार आहे काही. तेव्हा सगळेजण सायलीच्या बोलण्याचा विचार करतात. इकडे अश्विनला आता वाईट वाटत असतं की मी आज खूप टोकाचं बोललो, असं बोलायला नको होतं. त्याला नंतर त्या गोष्टीची जाणीव होते. मग प्रिया त्याला लगेचच म्हणते, अरे अश्विन, आपण असं बोललो नसतो किंवा तू बोलला नसता रे, परंतु आता तुझ्या आईबाबांनाच आपण नको आहे तर काय करायचं सांग बरं.
हे बघ, पण अजिबात तू धीर सोडू नकोस, कारण माझ्यासाठी तू केवढा लढला आहेस. तेव्हा आता ती म्हणते, हे बघ, आता आपण जिंकायचं. आय मीन सगळ्यांची मनं आपण दोघांनी जिंकायची. तेव्हा आता अश्विन म्हणतो, अगं तुला कळतंय का तन्वी, मॉम डॅड माझ्याशी कशी बोलतायत, तुला माहिती आहे ना, आपण त्यांची मनं आता कशी जिंकणार आहोत. तेव्हा प्रिया म्हणते, असू देत, वागू देत त्यांना कसं वागायचं ते, पण तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. इकडे आता अस्मिता सर्वांना सांगते की आपण जेवढे रिॲक्ट करू ना तेवढी ती तन्वी जास्त चिंकाळेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, ती तन्वी ना कशीही वागू दे, मला अजिबात त्याचा काही त्रास होत नाही आहे, पण तिच्यामुळे अश्विन कसा वागतोय ना हे अश्विनला सुद्धाच कळत नाही आहे. मग आता सायली म्हणते, उलट आपण असा विचार का करत नाही आहे, या प्रियाच्या निमित्ताने का होईना अश्विन भाऊजी आपल्या इकडे घरी आले आहेत. मग आता सायली त्यामध्येही पॉझिटिव्ह शोधते आणि म्हणते, हे पहा आई, तुम्ही त्या दिवशीच म्हणाला होतात ना की आता दिवाळी आली आहे पण अश्विन घरी नाही आहे. आता तुम्हीच बघा ना, या दिवाळीला आपण पुन्हा सगळे एकत्र घरी असणार आहोत आणि अश्विन भाऊजीसुद्धा आपल्या घरी असणार आहेत दिवाळीला. तेव्हा प्रताप म्हणतो, अगं सायली, वाईटात सुद्धा चांगलं कसं शोधावं हे कुणीही फक्त तुझ्याकडून शिकावं हा. तेव्हा सगळ्यांनाच आता सायली असं बोलल्यामुळे आनंद होतो, जरा मूड फ्रेश होतो. सायली म्हणते, हो ना बाबा, मग चला बरं सगळ्यांनी जेवण करून घ्या, कारण आपल्या घरात अन्नाचा कधीही अनादर झालेला नाही आहे आणि तो कुणीही होऊ द्यायचा नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, डॅड मम्मा चला बरं. तेव्हा अर्जुन सगळ्यांना जेवायला सांगतो, सगळेजण जेवण करणार. इतक्यात सायली आता सगळ्यांना म्हणते, थांबा, हे पहा, आता प्रिया आपल्या समोर असो किंवा नसो यापुढे, परंतु आपण अजिबात आपल्याला त्रास करून घ्यायचा नाही आहे. तिच्यापासून ना आपण जास्तीत जास्त दूरच राहायचं, ती आपल्या जवळ येणार नाही ना असं बघायचं आणि आपलं आयुष्य नेहमीसारखं सुखात आनंदात सुरू ठेवायचं. तेव्हा द्याल ना हे वचन, असं म्हणून सायली हात पुढे करते. अर्जुन लगेचच उठतो, तिच्या हातावर हात ठेवत म्हणतो, हो मी दिलं वचन. मग आता घरातील सगळेजण उठतात, सायलीच्या हातावर हात ठेवतात. सगळेजण खुश आहेत हे पाहून आता सायली म्हणते, ठरलं तर मग आता अजिबात इथून पुढे कोणी टेन्शन घ्यायचं नाही, या प्रियाचं एकदम आनंदात जगायचं राहायचं. तेव्हा ठीक आहे असं सगळेजण म्हणतात. मग विमलताई घ्या ना बाकीच्यांना वाढायला असं सायली म्हणते. तेव्हा विमल म्हणते, हो लगेचच घेते हा. त्यानंतर सगळेजण जेवण करू लागतात. अर्जुन म्हणतो, वा वा वा, भेंडीची भाजी काय सुपर झाली आहे गं बायको. तेव्हा सायली खुश होते कारण अर्जुनने कौतुक केलेलं असतं. मग त्यानंतर कल्पना म्हणते की अगं सायली ऐक ना, अस्मिता सकाळी म्हणत होती कोथिंबिरीच्या वड्या खायच्या आहेत म्हणून, आपण करूयात हा संध्याकाळी. त्यावेळी सायली म्हणते, हो चालेल करूयात. तेव्हा विमल म्हणते, वहिनी मी ना आता उद्याच जास्तीची कोथिंबीर घेऊन ठेवते हा. तेव्हा कल्पना म्हणते, ठीक आहे. तर सगळेजण आपले लाड करतायत हे पाहून अस्मिताला देखील तेवढाच आनंद होतो. तर दुसरीकडे प्रिया आता अश्विनला समजावत असते की ऐक ना, अरे हीच सिच्युएशन अर्जुन आणि सायलीवर सुद्धा आली होती ना, ती सायली छक्के पंजे करून या घरात शिरली होती, आठवतंय ना. ती त्याला स्वतःकडे बघायला सांगते आणि म्हणते, मी माझ्या खरेपणाने आणि माझ्या प्रेमाने पुन्हा सगळ्यांना एकदा जिंकून घेईल, पण तोपर्यंत आपण ना एकदम शांत राहूयात, चालेल ना. तेव्हा अश्विन लगेचच आता प्रियाच्या या बोलण्याला भाळतो आणि विचारतो, तुझ्या या स्वभावाची या घरामध्ये किंमत का नाही आहे गं. मग आता प्रिया म्हणते, तुला कळती ना किंमत, मग मला दुसरं कोणाचं घेणं देणं नाही. त्यानंतर ती म्हणते, चल बरं बाहेर जाऊया आणि सगळ्यांसोबत जेवायला बसूयात. अरे किती छान योगायोग आलाय हा, खूप दिवसानंतर ही संधी अजिबात सोडायची नाही आहे आपण. अश्विन म्हणतो, हे बघ मला परत ह्या सगळ्यांची तोंड बघायची अजिबात इच्छा नाही आहे, मला खूप त्रास होतो या गोष्टीचा. मग आता प्रिया म्हणते, अश्विन या सगळ्यांची ना आपल्याला रोज तोंड बघायचीच आहेत. अरे जबरदस्ती ती त्याला आता उठवते आणि लगेचच बाहेर घेऊन जायला निघते. त्यावेळी इकडे सायली आता अस्मिताला विचारत असते, तुम्हाला लोणचं हवंय का अस्मिताताई. तेव्हा अस्मिता म्हणते, नको नको, मला लोणचं वगैरे नको आहे. त्यांचं आता बोलणं सुरू असतानाच तेथे आता प्रिया आणि अश्विन हे दोघेही येतात. ते दोघे आल्याबरोबर सगळ्यांचा चेहराच अगदी पडतो. तेव्हा प्रिया लगेचच आता तेथे येऊन तेथे खुर्चीवर बसणार. तितक्यात सायली म्हणते, थांब प्रिया, हे बघ ती जागा तुझ्यासाठी नाही आहे. त्यावेळी आता म्हणजे असं प्रिया रागातच विचारते. सायली म्हणते, तुला या घरात राहायचं असेल तर काही नियम हे पाळावेच लागतील ना. प्रिया विचारते, काय नियम, पण मी या घरामध्ये राहिली आहे तेव्हा तर असे काही नियम वगैरे नव्हते ना इथे. तेव्हा सायली म्हणते, अगो
तेव्हा तू सगळ्यांच्या डोळ्यामध्ये ना अगदी धूळ फेकत होतीस, त्यामुळे तुझ्यासाठी तेव्हा नियम वगैरे कसलेही बंधन नव्हतं. पण आता तसं नाही होणार. तेव्हा सायली आता चांगलाच प्रियाला धडा शिकवणार असते, कारण आता तिला ती नियम आणि अटी घालून देणार असते. सायलीला माहीत असतं की ही प्रिया जर समोर दिसली, आई बाबांना अस्मिता ताईला अजूनच त्रास होईल. मी काही तिचा त्रास करून घेणार नाही, परंतु आता या तिघांना नक्कीच त्रास होणार, कारण प्रिया काहीही टोमणे वगैरे मारून या सगळ्यांना पुन्हा एकदा त्रास देईल. तर पुढे आता अश्विन म्हणतो, नाटकं आहेत ही सगळी, तर सांग काय काय नियम काय आहेत तुझे, असं तो सायलीला उद्धटपणाने विचारतो. तर सायली आता म्हणते, सांगते हां. नियम क्रमांक 1, तुझा सकाळचा नाश्ता, तुझं जेवण तुझंच बनवून घ्यायचं, कारण आम्ही जे जेवण बनवू ना ते फक्त आमच्या कुटुंबासाठीचं असेल, ते तुझ्यासाठी तर अजिबात नसणार. तेव्हा प्रिया आता धक्क्याने विचारते, काय? तर सायली म्हणते, नियम क्रमांक 2, तू आमच्या पंक्तीला अजिबात बसायचं नाहीस. एक तर तू आधी बसत जा, नाहीतर नंतर बसत जा. आम्ही अजिबात तुझ्याबरोबर जेवणार नाही, समजलं? तेव्हा आता अश्विन विचारतो, का बरं? तेव्हा सायली सांगू लागते की तिने आजपर्यंत इथे जेवणाच्या ताटावर सगळ्यांना बऱ्याचदा रडवले आणि खूप मनस्ताप सुद्धा दिलाय, असं सायलीने म्हटल्याबरोबरच इकडे प्रिया डोळे मोठे करून तिच्याकडे बघू लागते. तर सायली अजिबात घाबरत नाही. प्रताप, कल्पना, अर्जुन, अस्मिता हे सगळेजण गालात हसतात, कारण सायली आता अगदी छानपैकी प्रियाला तिचे नियम समजावून सांगत असते. मग पुढे आता सायली म्हणते की ही संधी मी तुला पुन्हा कधीच देणार नाही प्रिया, कारण कसं आहे ना, निदान जेवताना तरी माझ्या माणसांनी अगदी आनंदात असावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. म्हणूनच आम्ही जेवत असताना तू इथे नकोच, असं झिडकारतच सायली प्रियाला म्हणते. मग आता सायली म्हणते, आणि हो, नियम क्रमांक 3, जेवण झाल्यानंतर भांडी घासणं, ओटा आवरणं आणि सगळी झाकपाक ही तुझी करायची, समजलं? तर आता प्रियाची पूर्णपणे सायलीने कोंडीच करून टाकलेली असते. तर आता अस्मिता मात्र गालात हसते आणि प्रियाची गंमत बघते. तेव्हा प्रिया आता अगदी विचारते, काय? अगं पण मी आता कधी जेवू? मग आता सायली म्हणते, एक काम कर ना, आमचं जेवण झाल्यानंतर तू स्वयंपाक बनवायला घे आणि मग नंतर जेवा तुम्ही. मग अश्विन म्हणतो, तन्वी तिचा एकटीचा नाही तर मग माझाही स्वयंपाक करेन, कारण आता मीही तुमच्याबरोबर अजिबात जेवायला बसणार नाहीये. तेव्हा सगळेजण सायलीकडे आता बघू लागतात. तेव्हा प्रिया आता रागानेच विचारते, म्हणजे थोडक्यात काय, मी तुमच्या कुटुंबाचा भाग नाही असं म्हणायचंय का तुला? तेव्हा सायली म्हणते, हो अगं, अगदी असंच म्हणतेय मी, आणि तू यापूर्वी सुद्धा आमच्या कुटुंबाचा भाग नव्हतीस आणि यापुढे सुद्धा कधीच होऊ शकणार नाही. तेव्हा प्रताप हसतो आणि म्हणतो, सायली अगं जाऊ दे ना, खूप वेळ दिला आता तू त्या मुलीला, आणि आता ती ना गेली तरी चालेल, तू आपली बस, असं म्हणून तो तिला जेवायला बसायला सांगतो. त्यानंतर आता सायली लगेचच प्रिया ज्या खुर्चीवर बसणार असते ना, त्याच खुर्चीमध्ये जाऊन तिच्यासमोर ऐटीत बसते आणि अर्जुनला म्हणते, अहो सांगायचंच राहिलं, माई मावशींचा फोन आला होता आज. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो का, मलाही आला होता फोन, मीच सांगायचं विसरलो. तेव्हा प्रिया लगेच ओरडते, सायली हा काय माज आहे, तू मला या घरामध्ये सुखाने जगूच देणार नाहीये का? तेव्हा सायली तिच्याकडे दुर्लक्षच करते आणि म्हणते, अहो बाबा ऐका ना, माई मावशी हे सुद्धा म्हणत होत्या की अशा कुठल्या तरी गोळ्या आहेत त्या त्यांना कुठेही भेटत नाही म्हणून, तर त्या तुमच्या फॅक्टरीत मिळतील का असं विचारत होत्या. मग आता प्रताप म्हणतो, माझ्याकडे यादी पाठवून दे, मी पाठवतो लगेच त्यांना, चालेल ना? सायली म्हणते, हो चालेल. सगळेजण आता त्या दोघांसमोरच जेवणावर आता ताव मारत असतात. जेवण अगदी आनंदाने गप्पा टप्पा मारत करत असतात. त्या दोघांचा विचार आता कोणीही करत नाही. अश्विन आता म्हणतोय, तन्वी अगं तुला कळत नाहीये का, तू इथे का थांबलीस? अगं तुझं अस्तित्व इथे कुणाला मान्य नाहीये. आता चल बरं, चल आपण तिकडे बसूयात, असं म्हणून आता ते दोघेही तिकडे बाजूला जरा सोफ्यावर जाऊन बसतात. आणि टकामका इकडे अर्जुन, सायली, त्याचबरोबर घरातील सगळ्यांकडे प्रिया बघत असते, कारण तिलाही भूक लागलेली असते. पण सायलीने खोड मोडल्यामुळे, काही नियमअटी घालून दिल्यामुळे तिचे हात पूर्णपणे बांधले गेलेले असतात. इकडे प्रिया म्हणते, अरे अश्विन ऐक ना, अरे यांचं कधी जेवण होणार, स्वयंपाक कधी करणार, मला खूप भूक लागली रे, आता काय करू सांग बरं, उपाशी राहून तरी कसं चालेल सांग बरं अश्विन. तेव्हा अश्विन म्हणतो, तू काळजी करू नकोस, मी काहीतरी ऑनलाईन ना ऑर्डर करतो. प्रिया खुश
खुश होते आणि म्हणते चालेल चालेल, हा चालेल नक्कीच. त्यानंतर ती पिझ्झा, बर्गर आणि गार्लिक ब्रेड वगैरे सांगते. त्यानंतर डाएट ज्यूस वगैरे काहीतरी मागव असं आता ती लिस्टच अश्विनला देते. तेव्हा अश्विन तिच्याकडे बघत राहतो. तर इकडे घरातील सगळेजण आता घरच्या जेवणावर मस्तपैकी ताव मारत असतात, अगदी हसत खेळत गप्पा मारत. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायलीचा तो ड्रेस आता शिवून झालेला असतो. अर्जुन घरी येऊन तिला छान असं सरप्राईज देतो. तेव्हा सायली म्हणते, अय्या ड्रेस? अर्जुन म्हणतो, हो, तुला तुझ्या आईच्या साडीचा ड्रेस घालायचा होता ना, तोच हा ड्रेस आहे. घालून पटकन खाली ये, हा मी खाली वाट बघतोय. घरातील सगळेजण हॉलमध्ये असतात. राज आणि प्रतिमा हे दोघेही तिथे येतात. सायली जेव्हा ड्रेस घालून तिथे येते, अर्जुन म्हणतो, हे बघ, हे प्रतिमा आत्यांच्या साडीचा ड्रेस आहे. सायलीला खूप आनंद होतो. मग प्रतिमा नकळतपणे पुढे जाते. सायलीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणते, अगदी माझ्या मुलीसारखी वाटते तुम्हाला. मग आता सायलीला खूप आनंद होतो. रविराज देखील पुढे येतो आणि म्हणतो, बाळा, पुढचा जन्म आहे की नाही माहीत नाही, पण पुढच्या वेळी ना आमच्या पोटी जन्म घे तू, माझी मुलगी बनून. मग सायलीला अजूनच आनंद होतो. ती अर्जुनला पटकन जाऊन मिठी मारते आणि म्हणते, माझं आयुष्य सुरू होतं तुमच्यापासूनच, संपणारसुद्धा तुमच्याकडे येऊनच, असं म्हणून ती आता खूप खुश असते. अर्जुन देखील तितकाच खुश असतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.